नमस्कार मित्रांनो, देशातील काही भागात महापुराने थैमान घातले आहे. यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, महाराष्ट्र या राज्याचा समावेश आहे. मात्र केवळ पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. एकीकडे महाराष्ट्रातील मराठवाड्यात पुराने थैमान घातले आहे. शेती पिकासह घरादाराचे नुकसान झाले आहे. या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे मोल मिळावं यासाठी इथला शेतकरी धडपड करत असतो. अशातच PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी भवनातून पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यासाठी 21वा हप्ता जमा केला आहे. तर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्येही 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळालेली आहे. यासह लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ज्या पद्धतीने या 3 राज्यामध्ये नुकसान झाले आहे, याच पद्धतीने महाराष्ट्रातील मोठं नुकसान झालं आहे. मग महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुजाभाव असा सवाल उपस्थित केला आहे. तर सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि परिस्थितीमुळे मराठवाडा प्रदेशाला मोठा फटका बसलेला आहे. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी घरे आणि शेती उद्ध्वस्त झालेली असून शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर असून अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. येथील शेतकऱ्यांनीही मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलत मदत करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.